नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे आहेत। ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे आळंदी येथील असून महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अशा प्रकारचे कीर्तनकार आणि त्याचबरोबर प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात। निलंगा नगरीमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने 3 दिवसाचं कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कीर्तन महोत्सवाचा समारोप वाबळे महाराजांच्या कीर्तन सेवेने होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण महाराजांशी संवाद साधणार आहोत। सर, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय हरी, जय भीम। नेमकं महाराज कीर्तन म्हणजे काय काय सांगाल तुम्ही आम्हाला? कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य आणि अकर्तव्याची शहानिशा करणं। गेल्या 700 वर्षापासून चंद्रभागेच्या वाळवंटावर नामदेवांनी आणि ज्ञानदेवांनी, जनाबाईंनी, संत रविदास बाबांनी, सावता बाबांनी, कबीर महाराजांनी, भगवान बुद्धांनी आणि त्या वाटेवरून अनेक विचारवंत आतापर्यंत चाललेत। तर कीर्तनाची खरी हीच व्याख्या आहे। कीर्तन चांग तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरी रूप। कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे। तेथे नामची नाही पापाचे ऐसे केले। म्हणजे ज्या श्रवणाने, ज्या चिंतनाने, ज्या कृतीने केवळ आपल्याच नव्हे तर जगातील यावत जीवांच्या मनामध्ये पापाची अर्थात दुर्गुणाची वासनाच नष्ट होईल आणि तेव्हापासून त्याच्या कर्माला जी सुरुवात होते मानव समाजाच्या विकासाच्या, त्या कर्माला, कर्तव्याला संत कीर्तन असे म्हणतात। असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। महाराज, आपण बघतो की सगळेजण जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। आता नेमकं हे सुख मिळतंय कसं? सुखाची कल्पना माणसांनी जरी आपापल्या पद्धतीने जरी मानली, मला खायला मिळावं, मला प्यायला मिळावं, मला लिहायला मिळावं, पोटी पुत्र असावा, संपत्ती असावी, धन असावी, मना असावं, प्रतिष्ठा असावी, ही एक सामान्य माणसाची कल्पना आहे सुखाची। पण संतांच्या जवळ गेल्यावर सुख मिळतं असं वारकरी संप्रदाय शिकवतो। म्हणजेच संत ही कल्पना अशी आहे, श्रांत मनाची माणसं म्हणजे संत। तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे। आणि मग विठ्ठल म्हणजे कुठलं एखादी देवळातली मूर्ती नाही, तर विठ्ठल म्हणजे वि म्हणजे विवेक आणि ठळ म्हणजे जागा। ज्यांच्या हृदयामध्ये अशी व्यापक ईश्वराने जागा भरलेली आहे की विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही वरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलची। अशा प्रकारची एकदा भावना निर्माण झाली की मग तो वारकरी होतो असं संत सांगतात। म्हणजेच तो निसीम निरपेक्ष अनपेक्ष शुचिर दक्षहा उदा अशिनो गत व्यथाहा। गेलेल्याचा शोक न करणे आणि आलेल्या विषयी, धनाविषयी, प्रतिष्ठेविषयी, प्राप्ताविषयी हुरळून न जाणे। सुखे, ज्ञानेश्वर माऊली एका ओवीमध्ये सांगतात, सुखे संतोषान यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभा लाभ मानावे मना माझी। संत अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडतच नाही आणि जो सदैव स्वतःबरोबर जगाच्या सुखाची कल्पना करतो, तेच खरं सुख आहे असं संत सांगतात। आयुष्यामध्ये जर समजा आपल्याला समाधानी राहायचं असेल तर मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा मन ताब्यात असलं पाहिजे म्हणतात, पण हे तितकं सोपं नाही। काय सांगाल तुम्ही, कसं मन आपल्याला ताब्यात ठेवता येईल? परमार्थाच्या गोष्टी संत सांगतात की सोप्या आहेत,
सत्य बोलावे, सत्य आहे. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ना करावी, बोलणं सोपं आहे. परस्त्रियांना आपल्या बहिणीप्रमाणे मानावं, बोलणं सोपं आहे. कर्ज करू नये, खोटं बोलू नये, व्याज घेऊ नये, खोटी साक्ष देऊ नये, कोर्टादारी जाऊ नये, वगैरे वगैरे सगळं खरं आहे, सोपं पण आहे. एका अभंगामध्ये महाराज सांगतात, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एक खंडती, भक्तिपंथ बहु सोपा. सोपा म्हणतात, पण मनावर नियंत्रण नसल्यामुळं मग परत पुढे महाराज म्हणतात, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, सुरावरील पोळी, सुळावरील पोळी, विरळा तो बळी निवडे आईसा. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं जरी अवघड असलं तरी जे मनावर नियंत्रण ठेवून वागतात त्यांना संत म्हणतात, बाकीच्यांना संत म्हणत नाही. वारकरी संप्रदायाचं नेमकं महत्त्व काय? वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे आनंद उत्सव आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे वास्तव वैकुंठ आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला कत्तली करायला शिकवत नाही, मारामारी करायला शिकवत नाही, धर्मांचा द्वेष करायला शिकवत नाही, जातींचा द्वेष करायला शिकवत नाही, भडकाऊ भाषणं करायला शिकवत नाही, लढाया मारामाऱ्या करून एखादा धर्म जगेल किंवा मरेल हे शिकवत नाही. तर जगामध्ये असणारे सर्व धर्म, सर्व जाती, सर्व पंथ संप्रदाय आपापल्या परीने गुण्यागोविंदाने कसे नांदतील अशा प्रकारची शिकवण देणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. संतांचे समाजातील महत्त्व काय? काय म्हणालात? संतांचे समाजातील महत्त्व काय? समाजातील महत्त्व, संत वेगळे, बुवा वेगळे, बाबा वेगळे, सोंगी वेगळे, डोंगे वेगळे. तुकाराम महाराजांनी तर प्रत्येक सोंगावर आसूड ओढलेले आहेत. आता हे चाललंय ना, हे प्रयागराज, आमकराज, तमकराज, करोडो रुपयाची धुळधान, कुंभमेळावा, सिंहस्थ पर्वणी म्हणतात त्याला. तुकोबरायांनी 450 वर्षापूर्वीच आसूड मारलाय या अंधश्रद्धेवर. हे आम्ही नाही बोलायचं, पण तुकोबराय बोलले म्हणून बोलायला काही हरकत नाही आमच्या सगळ्यांना. आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धणी. धणी म्हणजे तृप्ती. न्हाव्याला तरी काबड कष्ट करावे लागतात, मुंडणं करावी लागतात, पण भटाला मात्र नुसते मंत्र म्हणून जी गंगा लोकांनी घाण केली आहे, आंघोळी करून थुंकून खरकटे खाकारे टोकारे टाकून त्याच गंगेतलं पाणी लोकांना मंत्र म्हणून द्यायचे आणि पैसे मिळवायचे. म्हणून संत म्हणजे ते नाही. ऑल दी ग्लिटर्स इज नॉट गोल्डन. असतील ते साधक, साधक असतील, साधू असतील, त्यांना मोक्ष मिळवायचा असेल, त्यांना मुक्ती मिळवायचं असेल, त्यांना स्वर्गाला जायचं असेल, पण संत सांगतात मोक्ष आम्हा घरी, कामारित्या दासी. आमच्याच घरी मोक्ष आहे. आणि त्यामुळे त्यांचं समाजातील जे स्थान आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची संत ओळखावा आणि देव तेथेच जाणावा. संतांचं समाजातले नातेवाईकसुद्धा एकमेकाशी द्वेषानं वागतात. एवढ्याशा गुंठ्यासाठी कोर्टामध्ये भांडणं करतात, पण जे सर्वस्वाचा त्याग करून जे सदैव सोवळे राहतात, जगाच्या विकासाचं चिंतन सदैव आपल्या मनामध्ये ठेवतात, त्यांचं समाजातलं स्थान समाजापेक्षा कितीतरी वेगळं आहे असं देवाईपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. महाराज, आपण महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अशा प्रकारचे कीर्तनकार आहात, त्याचबरोबर प्रबोधनकार आहात. आपल्याकडे एक आधुनिक अशा प्रकारचे गाडगेबाबा म्हणून बघितलं जातं. तर नेमकं आज समाजामध्ये कोणत्या विषयाचं आणखी मोठ्या प्रमाणावरती समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? गाडगे महाराज काही शिकलेले नव्हते.
मी गीता वाचली, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी तुकोबांचा गाथा वाचला, पण मी गाडगे बाबांचं चरण सोडत नाही. वाचून मेथीच्या जुड्यांसारखे अभंगांच्या जुड्या बांधून विकणारे पोटबाबू, वारकरी म्हणून, मजबुरी म्हणून पोटासाठी धन कमवणारे लोक खूप आहेत. पण अब्जो रुपये मिळवून ज्यांनी देवळं न बांधता हॉस्पिटल शेजारी आजारी माणसांच्या पालकांच्या व्यवस्थेसाठी हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा संत म्हणजे कलियुगातले गाडगे महाराज आहेत. आणि लोकांचे मिळवलेले पैसे स्वतःच्या संसाराला वापरलेच नाही, संसार केलाच नाही. स्वतःची मुलगी आलोकाबाई स्वतःच्या बांधलेल्या धर्मशाळेतून सुद्धा बाहेर काढून दिली. असे जे गाडगे बाबा आहेत त्यांचं लक्ष एका ठिकाणी होतं, समाजातलं अज्ञान हे शिक्षणाशिवाय जाणार नाही. म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ते शिक्षणाचं महत्त्व गाडगे बाबांना त्याची जी प्रेरणा झाली तीच मी काम करतो. पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मिळालेल्या पैशातून पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो. पर्यावरणाच्या वृक्षारोपणाच्या कार्याला मदत करतो. माझ्याबरोबर हजारो पोरं आहेत, शिकलेले तरुण आहेत. सिन्नर नाशिक भागामध्ये त्या दोडी, दापूर, नांदोर, शिंगोटे अशा त्या परिसरामध्ये कणकोरी, मानोरी, सोनेवाडी जो सिन्नरचा परिसर आहे तिथले आमचे केदार मामा आहेत, आवाड साहेब आहेत, पंढरीनाथ पवार साहेब आहेत, ज्ञानेश्वर माऊली सांगळे आहेत, बाबा महाराज होणमाणे आहेत. अशा असंख्य कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर. भागवत सांगळे आहेत. ही सगळी मंडळी माझ्याबरोबर पर्यावरणाचं काम करतात. आणि आज आम्ही लावलेली झाडं कमीत कमी 1,00,000 झाडं असेल महाराष्ट्रात. 1,00,000 ती झाडं या फॅनच्या उंचीवर गेलीत आणि ती झाडं वड, पिंपळ आणि लिंबाची आहेत. झाडं लावणं आणि अंधश्रद्धेतून मुक्त होण्यासाठी आजच्या पिढीला शिक्षणाची प्रेरणा देणं हे खरं बरेच कीर्तनकार सांगतात महाराष्ट्रातले. सध्या त्या गडावर असणारे नामदेव महाराज शास्त्री ते सुद्धा अतिशय विद्वान आहेत, ज्ञानेश्वरी रूप आहेत, ज्ञानेश्वरी मय आहेत. ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा शब्दगर्भातला अर्थ त्यांच्याकडे आहे. महाराज बारुळकर आहेत, पनवेलचे पाटील महाराज आहेत, उल्हास महाराज पाटील आहेत. असे अनेक कीर्तनकार सध्या आहेत की ते समाजामध्ये भगवान बाबासुद्धा शिक्षण महर्षी होते की भगवान महाराजांनी काळजी करून ऊस तोडणाऱ्या मुलांच्या शाळेला कशी मदत करावी. ऊस तोडायला गेलेला ऊसतोडीचा माणूस पोरं घेऊन बरोबर जातो. मग त्या काळामध्ये भगवान बाबांनी भगवानगड ज्यांच्या नावाने आज आहे त्या भगवान बाबांनी भगवानगडाच्या पायथ्याला सावरगाव घाट या गावात पहिली शाळेच्या शेजारी, आज त्याला हॉस्टेल म्हणतात, मुलांचं वसतिगृह बांधलं. एक मुसलमानाची महिला रडत चालली होती की माझ्या मुलांना मी घेऊन चालले ऊस तोडायला. तर बाबा म्हणाले, अगं बाई ती मुलं इथं ठेव. बाबा त्यांच्या खाण्याचं कसं होईल. बाबा म्हणाले त्यांचं खाण्याचं सुद्धा मी बघतो आणि शिक्षणाचंही मी बघतो. असे गाडगे महाराजांनंतर भगवान बाबांसारखे विद्वान पंडित असून विद्वत्ता प्रचूर कीर्तनकार सुद्धा शिक्षणप्रेमी होते. कारण या सर्वांना माहीत होतं, ज्ञानोबरायांना माहीत होतं, ते ज्ञान पैगा बर्वे जरी मदी हाती आणावे, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. तथागत गौतम बुद्ध सांगतात अत दीप भव, स्वयंप्रकाश झाले की तुमच्या सगळ्या उणीवा नष्ट होतील, दैना नष्ट होईल, दारिद्र्य नष्ट होईल. अंधश्रद्धा केल्या की माणसं ढोळस होतील. ते शिक्षणाशिवाय होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायातील कीर्तनातून आता मी तर गेल्या वर्षापासून शिक्षणाचं, अंधश्रद्धा, शिक्षण, व्यसनमुक्ती, स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण असे अनेक उपक्रम आम्ही कीर्तनात राबवतो. याही पुढे वारकरी संप्रदायामध्ये या अध्यात्माबरोबर शिक्षणाला जास्त महत्त्व देऊनच वारकरी संप्रदायातील कीर्तनं झाली पाहिजेत असं मला तरी वाटतं. आपल्या देशाची जी काही संस्कृती आहे एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची संस्कृती म्हणून ओळखली जाते. परंतु याच समाजामध्ये आज बघतो आपण वृद्धाश्रमांची जी काही संख्या आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर हा जो काही विरोधाभास आहे याकडे कसे पाहता आपण, काय सांगाल? पहिली खटली होती. खटली म्हणजे
5-5, 6-6 भाऊ एकत्र नांदायचे. आज काय झालंय, एकच बायको एकच पोरगा, दुर्दैवानं कुठेतरी बाहेर जॉबला जावं लागते, आईबाप घरी असतात, तो एक भाग आहे. दुसरा एक भाग आहे की अर्धवट शिकलेल्या मुली सुना झाल्यात, किंवा अतिशय शिकलेल्या जरी असल्या तरी सुद्धा त्यांना भान नाही की मायबाप माझे देव, त्यांच्या चरणी माझा भाव, मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. हे संतांनी गेल्या 700 वर्षापासून या भारतामध्ये, केवळ भारतात नव्हे तर भारताच्या नव्हे जगाच्या विकासामध्ये आई वडिलांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा ही खरी घरीच झाली पाहिजे. वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना पाठवणं म्हणजे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि ती दुर्दैवानं आपल्या देशावरती वेळ आली. आणि म्हणून तशी संस्कृती आपली वारकरी संप्रदायाने खूप खुलवली. पण दुर्दैवानं हे कसं काय घडलं आहे काही कळत नाही. पण मी तर खूप सांगत असतो, ऐका रे ऐका रे ऐका, आई बापाला वृद्धाश्रमी धाडू नका रे, आई बापाला वृद्धाश्रमी धाडू नका रे. आज बघितलं आपण की जे काही लहान मंडळी आहे हे मोठ्यांचा सन्मान करत नाही. एवढंच नाही तर जे काही मुलं आहेत आपले आईवडिलांचा या ठिकाणी सन्मान करत नाहीत आणि विद्यार्थी शिक्षकांचा क्वचितच सन्मान करतात. तर ही परिस्थिती का निर्माण झाली? वाढतं विज्ञान, त्याचा अर्थ न कळाल्यामुळे. वाढतं विज्ञान नाही, ज्ञानोबराय तर म्हणतात विज्ञानाचा आणि अध्यात्माचा सुरेख संगम व्हावा, द्रष्टा अद्रष्ट विजय होवा वेजी. आणि शास्त्रांमध्ये सुद्धा विज्ञानालाच महत्त्व दिलेलं आहे. पण दुर्दैवाने नोकरीला जाणारी आई, घरी असणारं पोरगं, पोळ्या करायला लागलेली मम्मी आणि तिचं रडणारं पोरगं, तिची मोठी अडचण निर्माण होते. ती हा मोबाईल त्या पोराला टाकून देते, ते मोबाईलमध्ये खेळत राहतं. आणि तशी त्याला ती मोबाईलची सवय लागली. आणि मोबाईलची सवय लागल्यामुळे चांगलं बघण्याऐवजी मुली वाईटच बघायला लागली. आणि त्यामुळे आजच्या अर्धवट शिकलेल्या मुलींची अवस्था भयंकर बिकट आहे. जे नापास होतात त्यांची अवस्था भयंकर बिकटच आहे. बाबासाहेबांची जयंती करायची, शिवजयंती करायची, उत्सव करायचे, त्याच्यापुढे दारू पिऊन नाचायचं, गुटखे खाऊन नाचायचं, आईवडिलांना माघारी बोलायचं, आईवडिलांना त्रास द्यायचा, पैसे जास्त पाहिजेत, कष्ट नको, काम नको, कामही नाही. आमच्या हाताला काम नाही, मुलांच्या शाळा नाही आणि बोटाला काम नाही. यांना आता हे सणावारांचे आणि उत्सवाचे, धार्मिक उत्सवाचे अब्जो रुपये जे खर्च केले जातात, तो सगळा पैसा वाचवला आणि मुलांच्यासाठी फुकट शाळा निर्माण केल्या पाहिजेत. आज त्यांना 80 हजार रुपये भरायला, ॲडमिशन घ्यायला पैसे नाही यांच्या आईवडिलांकडं. काय करतील मुलं? बेकार मेंबर्स ऑफ बेकार सोसायटी. आणि मग ते बेकार सोसायटीचे झाल्यामुळे, मेंबर झाल्यामुळे ते वाईट वर्तन त्यांच्या मुखातून, मनातून, हातातून होतात. तर खरं वास्तविक हा जो सणावारांचा वार्षिक जो खर्च होतो, तो छोटे सण समारंभ करून त्याचा पैसा वाचून गावातल्या शाळा डिजिटल कराव्यात. मी शिक्रापूरजवळ एक शाळा पाहिली, शिरूर तालुक्यात, पुण्याजवळ वाबळेवाडी नावाचं गाव आहे. त्या वाबळेवाडी नावाच्या छोट्याशा वाडीने 5 एकरवर जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल बनवलेली आहे. एकदा बघून या लोकांना म्हणावं की शिक्रापूरजवळ असलेल्या वाबळेवाडीजवळ जिल्हा परिषदेची 5 एकरवरची 900 मुलांची विकसित शाळा बघा. आज खेड्यापाड्यात 30 मुलांचा सुद्धा पट राहिला नाही. याचा अर्थ असा आहे, मग गावकऱ्यांनी जर आपल्या सणावारांचे, धार्मिक उत्सवाचे पैसे वाचवले आणि छोटे छोटे समारंभ, छोटे खाणी समारंभ केले आणि 10 आणि 20 लाख रुपये गणपतीच्या नावाखाली गणपती बुडवून पाण्यामध्ये 10 लाख लोक, जर एका मंडळाचे 10 लाख जर पाण्यामध्ये बुडत असतील तर त्या गावातील 10 मंडळांचे पैसे किती झाले? एवढ्या पैशावर गावातल्या शाळा आणि गावातली मुलं इंग्रजी गावातच शिकतील, त्यांना बाहेर फी भरून शाळेत जावं लागणार नाही आणि मग मुलांना खऱ्या अर्थानं संस्कार प्राप्त होतील.
आपल्या देशाची जी काही लोकसंख्या आहे जवळपास 150 कोटीच्या घरात गेलेली आहे आता. आणि एवढी लोकसंख्या असताना देखील आपण बघतो आज आपल्या देशामध्ये सर्वात जो काही मोठा जो काही विकार आहे तो म्हणजे एकाकीपण. हा जो काही विकार आहे एकाकीपण यांनी आपला पूर्णपणे समाज ग्रासलेला आहे. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? एकटेपणा ही भयंकर धोक्याची गोष्ट आहे. एव्हरी मॅन इज अ सोशल ॲनिमल. मनुष्य हा समाजशील आहे आणि एवढी लोकसंख्या असूनही एकाकीपण येण्याचं कारण एकतर शिक्षणाची उंची कमी झाली. शिक्षण घेण्यासाठी पैसे भरून शाळा शिकावी लागती. ती फुकट शाळा माझ्या गावात, माझ्या समाजात, माझ्या परिसरात नाही. दुसरी गोष्ट, मुलं आणि मुलींची संख्या शिक्षणाची जास्त वाढली. मुलांची लग्न होईनात. खेड्यापाड्यात 40-40, 50-50 पोरं बिना लग्नाची आज उभी आहेत. बरोबर. त्यांच्यामध्ये वाढलेलं ते एक मोठं संकट आहे. मुली खूप शिकलेल्या आहेत, मुलं शिकत नाहीत. आणि मुलं न शिकल्यामुळे त्यांना नोकरी पण नाही आणि छोकरी पण नाही, असा एक प्रॉब्लेम झाला. त्यामुळे ते एकाकी झालेत. एकच मुलगा, आई वडील, तो मुलगा आणि बायको जॉबला घेऊन जातो, दोन म्हातारी घरात राहतात, ते एकाकी असतात. एकाकीपणाची ही कारणं आहेत की एक तर आजची पिढी, आजची मुलं मुली ही उंच, मुली खूप विकसित झाल्या, प्रांत झाल्या, कलेक्टर झाल्या. मुलगा आमचा नॉन मॅट्रिकच्या पुढे जात नाही. आणि नॉन मॅट्रिक झालेला मुलगा मग त्या फोनवर, मोबाईलवर कोणाच्याही पोरीचा एखादा नंबर घेऊन चॅटिंग करत बसणं, कुठं बसलीस, मार खाणे, डिप्रेशनमध्ये जाणे, एकाकी होणे. आणि हे एकाकी पण जाण्यासाठी एकतर चांगल्या सत्संगात थांबलं पाहिजे. नाहीतर जसं आता हे सर मंडळी आपले सेवा संघाचे, मराठा सेवा संघाचे हे बारमध्ये सर आहेत, हे सगळे त्यांचे मित्रमंडळी आहेत. हे जसे काहीतरी सेवा करतात, अशी काहीतरी आजच्या पिढीने, तरुणांनी चांगल्या संघटनेत सामील झालं पाहिजे. म्हणजे मग त्यांचं एकाकीपण कमी होईल. महाराज, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झालं. असं असताना देखील आपल्या देशातील जो काही बळीराजा आहे हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. याकडे कसे पाहता तुम्ही, काय सांगाल? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं की परत सरकारकडे बोट जातं. आणि आज सध्या असं आहे, एखाद्या पुढाऱ्याकडे बोट गेलं तर ते आपलं बोट नाही तर आपलं मणकं तोडलं जातं आहे. आज अतिशय वाईट अवस्था आहे. लोकांना फुकट पैसे देऊन लोकांना आळशी बनवण्यापेक्षा आजच्या या पिढीला काम दिलं पाहिजे. कंपन्या उभ्या राहिल्या पाहिजेत. बाहेर जाणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत. आणि आजची तरुण पिढी शिकली पाहिजे. मी म्हणालो, तुमचा प्रश्न काय होता माझ्या लक्षात नाही राहिला. 75 वर्ष झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी देखील आपला जो काही शेतकरी आहे हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. याचं नेमकं काय कारण? शेतकऱ्याचं कर्ज यासाठीच आहे. आता आपण पाहिलं, 1500 रुपये प्रत्येक बाईला वाटले गेले. कोण्या म्हाताऱ्या बाईला फुकट तिकीट काढून दिलं जाते, कोण्या म्हाताऱ्या माणसाला एसटी फुकट दिली जाते. म्हणजे जर आपला हा सगळा माणूस आळशी बनत गेला आणि अशाच पैशावर जगत गेला एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला त्याने पिकवलेल्या मालाला भाव नाही. गेल्या 2-2 वर्षाचं सोयाबीन अजूनही पण लोकांच्या घरात तसंच पडलं आहे. ते विकलं गेलं नाही. टॉमॅटोला भाव नाही, वांग्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. मग शेतकरी कर्ज काढून बियाणं आणतो, खत पाणी आणतो आणि त्याच्या मालाला भाव न मिळाल्यावर त्याच्या मुंडक्यावर, मानगुटीवर कर्ज बसतंय. आणि एका बाजूला त्याच्याच बायकोला, बहिणीला 1500 रुपये महिन्याचे येतात. आणि म्हणून ते 1500 रुपये यायचे बंद झाले पाहिजेत. लोकांनी फुकट मिळालेला पैसा घ्यायचा पहिला बंद झाला पाहिजे. आणि हमी भावासाठी जसं मराठा सेवा संघाचे, संभाजी ब्रिगेडचे, सत्यशोधकी, समता परिषद, आंबेडकरी चळवळी आहेत, वारकरी संप्रदायाचे विचारी लोक आहेत, या सगळ्यांनी आणखी एक कीर्तनातून विषय घेतला पाहिजे की शेतकऱ्याच्या लोकांनी सरकारचं फुकटचा 1 रुपयानं घ्यायचा नाही आणि आपल्या कष्टाच्या मालाला कसा हमी भाव मिळेल हा पाहिला पाहिजे. म्हणजे सरकार शेतकरी खऱ्या अर्थानं कर्जमुक्त होईल. आई वडिलांची महती कशी सांगाल? आई वडील तर देवच आहेत. आपल्यापुढे जे 33 कोटी देव मांडलेले आहेत प्राचीन काळापासून,
धार्मिकांनी कर्मकांडी लोकांनी तिथं खालपण ते खोटंच सगळं खोटंच आहे ते. संतांचा एकच देव आहे पंढरीचा विठ्ठल. चंद्रभागेच्या वाळवंटावर कमरेवर हात दिलेत, पाय त्याचे समतेचे समता शिकवतात, त्याचे कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, त्याचे समान डोळे चारित्र्य शिकवतात. आजच्या तरुणाला चारित्र्य शिकवतात की लोकांच्या पोरी बाळेशी सख्या बहिणींच्या दर्जा देऊन वाघ, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करू नको, सत्य सोडू नको, खोटं बोलू नको, दारू गांजा अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करू नको, आणि असत्य भाषण करू नको, कर्ज करू नको, खोटी साक्ष देऊ नको. हे जे तथागतांनी बुद्धांनी सांगितलं तेच तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेवरायांनी सांगितलं. पंचशील आणि वारकरी संप्रदायाचा विचार हा सारखा विचार आहे. आणि त्यांनी शेवटी असंच मांडलं की हा विठ्ठल आईबापासाठी आणला गेला. तर विठ्ठल सांगतो माझ्या समान पायाचं दर्शन घेताना घरी गेल्यावर एक कर, आई बाप माझे देव, त्यांच्या चरणी माझा भाव, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोराला ठेवून कांड उसाचं चाकतो या. खमीस खावाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुन्नरी जायाचा, उदार पादार कापर पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पाहिली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप दातर धावायचा. बाप मनात झुरायचा लग्न लेकींचं करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. तो भले कसा पण असो सदा मज दिसो, विरहची नसो तो बाप माझा नित्य माझ्या जवळी वसो. कोणी म्हणेल गुटखा खातो, दारू पण पितो, बिड्या बुडितो, सुधरोणी त्याचे जीवन आरोग्य निरंतर वसो. तो बाप माझा नित्य माझ्या जवळी वसो. म्हणून बाप पडद्याआडून आपल्या बाळाचं कौतुक पाहतो. आणि आई माझा देव, आई माझा धर्म, माझे सारे कर्म आईसाठी. आई माझा जीव, आई माझा शिव, पाहिला मी देव आईच्या रूपे. आणि म्हणून आई वडिलांनी एवढं कोणीच मोठं नाही, देवसुद्धा मोठा नाही. आणि फक्त आई वडील आणि संत जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. कारण संत हे निरपेक्ष त्याग करतात. त्यांचेच तरी स्वतःचीही मुलं नसतात तरी ते त्यांच्याही मुलांच्या विकासाचा प्रयत्न करतात. म्हणून आई आणि वडील आणि संत हे खरे जगात श्रेष्ठ आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या जीवनाचा जो काही मुख्य उद्देश काय तो आम्हाला तुम्ही सांगा. आपल्या जीवनाचा उद्देश सर्वांचा एकच उद्देश आहे की बाबा रे, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पडेगा. मरावं तर लागणारच आहे, पण मरण्यापूर्वी जे आयुष्य शिल्लक उरलं आहे, आता मी मॅच्युअर झालो आहे, मॅच्युरिटी मला आली, मी आता प्रौढ झालो आहे, विवेकी झालो आहे, मला ज्ञान आलं आहे आता. तर आता मी उरलेलं आयुष्य जे आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत ईश्वराच्या चरणी अर्पण करील. मग तो ईश्वर कुठला देवळातला नाही, रावळातला नाही, जो गाडगे बाबांना, तुकडोजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, भगवान बाबांना,
तो सापडला, तुकोबारा ज्ञानोबाऱ्यांना जो तो देव सापडला की मुंगी आणि राव आमा सारकाची भाव, विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. जगातले धार्मिक कलह नष्ट झाले पाहिजेत, जगातली भडकाऊ भाषणं नष्ट झाली पाहिजेत, जगातले भडकाऊ कीर्तनं नष्ट झाली पाहिजेत, जगामध्ये मारामाऱ्या लावणारे, हातामध्ये काठ्या कुऱ्हाडे घेऊन धर्मासाठी लढाया करायला लावणारे हे जे आहे हे आजच्या पिढीने लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण काठ्या कुऱ्हाड्या घेऊन जर कोणत्याही कारणासाठी लढाया करायला गेलो तर जेलमध्ये आपण जाणार आहोत, गुन्हेगार आपण ठरणार आहोत. आपल्याला पुढे कुठे ITI करता येणार नाही, IT इंजिनियर होता येणार नाही, डॉक्टर होता येणार नाही, काही होता येणार नाही. इथून आयुष्यभर तुला कुऱ्हाड आणि चाकू सुऱ्या घेऊन जगण्यासाठी सुद्धा माणसाचे मुडदे पाडून धन मिळवावं लागेल. आणि म्हणून आजच्या पिढीने तुम्ही काय म्हणत होतात, तुम्ही काय म्हणत होते नेमकं आपल्या जे काही जीवनाचा जो काही मुख्य उद्देश, हा, म्हणून आपल्या जीवनातला उद्देश आजच्या तरुण पिढीने किंवा प्रत्येकानेच असा धरला पाहिजे. मनवणी शांती धरा उतराल पैल तिरा, शांती परते नाही सुख ये राहावं घ्यायची दुःख. धर्म तर आहेतच ज्याचे ते जोपासतील, धर्म जाती जे ते आपले जोपासतील, ज्याला त्याला आपली धर्मजात जोपासू द्या. कोणाचा द्वेष नको, मत्सर नको असं संत सांगतात. बाबासाहेबांचं संविधान पण तेच सांगतं आम्हाला. मग आम्ही काय केलं पाहिजे की धर्म जे ते आपले जोपासतील पण देश आम्हाला जोपासला पाहिजे. आय एम इंडियन मॅन, आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला असा धर्म हवा आहे की ज्या धर्मामध्ये जागतिक न्याय, जागतिक बंधुता, जागतिक शांती, जागतिक समानता, जागतिक समता, जागतिक बंधुत्व, जागतिक शील, प्रज्ञा आणि करुणा हे प्रत्येकांचं उद्दिष्ट आहे. जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं हा उद्देश जीवनामध्ये धरला तर त्याचा शेवट गोड होईल आणि त्याचा एकाकीपणा संपेल आणि विठ्ठल भक्ती केल्याचा आनंद संतांना त्यांच्या बाबतीत वाटेल. धन्यवाद महाराज, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.